कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळा शेजारी असलेल्या पावनगडावर असलेलं मदरशाचं अतिक्रमण प्रशासनानं आता नेस्तनाबूत केलंय। खरं तर या गडावरती पावनगडावरती जे अतिक्रमण होतं ते मदरशाच्या स्वरूपात होतं आणि मुलुकपड जमिनीवर सुमारे 4 ते 5 गुंठ्यावरती हे अतिक्रमण झालं होतं आणि या मदरशामध्ये सुमारे 30 ते 40 मुलं आहेत ते धार्मिक शिक्षण या ठिकाणी घेत होते। आणि ही बाब ज्यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या आणि शिवप्रेमींच्या इतिहास अभ्यासकांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी प्रशासनाच्या समोर ही बाब मांडली। गेल्या 10 वर्षापासून हा त्यांचा लढा होता, संघर्ष सुरू होता, मात्र अद्यापपर्यंत हे अतिक्रमण हटवण्याची मोहीम आहे ती प्रशासनानं हाती घेतली नव्हती। आज मात्र ही मोहीम आहे ती प्रशासनानं हाती घेतली आणि हे अतिक्रमण काढायला सुरुवात केली। हे अतिक्रमण आता जवळपास नेस्तनाबूत पूर्णपणे झालेलं आहे आणि इथला जो मलबा आहे तो हटवून इतरत्र टाकण्याचं काम आहे ते प्रशासनानं सुरू केलेलं आहे। खरं तर आपल्याला आत्तापर्यंत पन्हाळगड माहीत होता, पण पावनगड आहे तो माहिती नव्हता। कारण पन्हाळा आणि पावनगड हे 2 गड आहेत ते जुळी भावंड, जे काही गडकोटामध्ये जुळेगड म्हणून समजले जातात, जुळी भावंड समजली जातात, त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातले हे 2 अत्यंत महत्त्वाचे असे गड आहेत। महत्त्वाचा पावनगड असा मी म्हणतो, याचं कारण म्हणजे ज्यावेळी पन्हाळगडावरती आक्रमण झाली त्याचे पहिले वार जे झेलले ते पावनगडाने झेलले। कारण पन्हाळ्यासारखीच पावनगडाची प्रतिकृती आहे आणि याच प्रतिकृतीला पन्हाळा समजून विरोधकांनी किंवा त्यावेळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यावर आक्रमण करणाऱ्या दुश्मनांनी त्यावरती हल्ले केल्याचे अनेक ऐतिहासिक दस्तावेज आहेत ते उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळतात। त्यामुळे पावनगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र सगळ्यात जास्त जो पर्यटकांचा किंवा शिवप्रेमींचा लोंढा असतो तो पन्हाळगडावरच असतो। पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात, मात्र पावनगडाकडे बहुतांश हे पर्यटक जात नाहीत, किंबहुना त्या ठिकाणच्या वाटा आहे ते पर्यटकांना माहीत नाहीत। मात्र एकूणच ज्यावेळी पन्हाळगडाची निर्मिती केली ती राजा भोज यांनी केली, त्यावेळीपासूनच हा मार्कंडेय डोंगर म्हणून सुरुवातीला ओळखला जात होता। मार्कंडेय ऋषी पावनगडावरती राहत असल्याचे अनेक दाखले आहेत ते उपलब्ध आहेत आणि त्यानुसार हे 2 गड आहेत ते राजा भोज यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी उभारले गेले होते। ज्यावेळी सिद्धी जोहर आणि औरंगजेबाने आक्रमण पन्हाळ्याच्या दिशेने केली, मराठा साम्राज्यावरती केली, त्यावेळी सगळ्यात सुरुवातीचे वार आहेत ते याच पावनगडाने आहेत ते झेललेले आहेत। त्यामुळे पावनगडांचं जे महत्त्व आहे ते छत्रपती शिवरायांच्या आणि मराठा साम्राज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि अशा या पावनगडावरती अशा पद्धतीनं मदरशाचं अतिक्रमण झाल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या होत्या आणि त्यांनी सातत्यानं हे अतिक्रमण आहे ते काढून टाकावे अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती व्यक्त केली होती। त्या पद्धतीची निवेदनं वारंवार जिल्हा प्रशासन असू दे, पोलीस प्रशासन असू दे त्यांना दिली होती, मात्र त्याकडं साप आत्तापर्यंत कानाडोळा झाला होता, किंबहुना कागदोपत्री केवळ खेळ आहे तो करण्यात येत होता आणि त्यामुळे हे अतिक्रमण वाढतच जात होतं। पावनगडाच्या या ठिकाणी मदरसा सोडून इतरत्र भागामध्ये सुद्धा अतिक्रमण झाले होते। शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासक असलेले इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे यांनी वारंवार याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं आणि जाणून बुजून गेल्या काही वर्षापासून त्यांनी पावनगडावरती आहे ते स्वच्छता मोहीम राबवत अनेक ऐतिहासिक ऐवज आहे ते या ठिकाणचे खुले करण्याचा प्रयत्न केला होता। त्यातून अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा सुद्धा या पावनगडावरती सापडल्या होत्या। ज्या दुर्लक्षित झालेल्या शिवकालीन विहिरी आहेत त्या ठिकाणी सापडल्या होत्या। याशिवाय तोपगोळ्यांचे अनेक अवशेषसुद्धा या पावनगडावरती सापडले होते। त्यामुळे ऐतिहासिक दस्तावेज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळत होते आणि शिवाय छत्रपती शिवरायांच्या या कारकिर्दीतला आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पन्हाळगडाच्या बाजूला असलेला हा किल्ला तितकाच आहे तो मराठा साम्राज्यासाठी महत्त्वाचा होता आणि त्यामुळे जाणून बुजून इतिहासप्रेमींनी या किल्ल्याकडे लक्ष ठेवले होते आणि जे अतिक्रमण सुरू आहे ते अतिक्रमण वाढणार नाही या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न आहेत ते सुरू होते आणि त्यामुळे दर रविवारी अशा पद्धतीनं अनेक मोहिमा आखून या पावनगडाची सफाई करण्याचा प्रयत्न आहे तो या सगळ्या शिवप्रेमींनी केला होता। मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यानंतर सुद्धा वारंवार निवेदनं आणि आंदोलनं करून सुद्धा आहे तो या पावनगडावरच्या अतिक्रमणाचा आहे तो प्रश्न सुटला नव्हता। त्यामुळे शिवप्रेमी सातत्यानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। ज्यावेळी विशाळगड
या संदर्भातला अतिक्रमणाचा मुद्दा आला त्यावेळी नेहमीच आहे ते पावनगडावरच्या अतिक्रमणाचा मुद्दासुद्धा कोल्हापूरमध्ये चर्चेला आला होता। ज्यावेळी प्रतापगडावरच्या अफजलखानाची कबर काढली आणि त्यानंतर शिवप्रेमींना एक विश्वास वाटला की जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आहेत त्यावरती जे अतिक्रमण झालेले आहेत, विशेषतः काही ठराविक धर्मीयांच्याकडून जी अतिक्रमण झालेले आहेत त्याकडं हे सरकार लक्ष देईल आणि हे अतिक्रमण नेस्तनाबूत करतील अशा पद्धतीची अनेकांना अपेक्षा होती आणि त्यामुळे या सरकारकडे सुद्धा अनेकांनी आहे त्या संदर्भातला पाठपुरावा आहे तो सुरू केला होता। कोल्हापुरात पाहायला गेलं तर विशाळगड, पावनगड, गगनगड या ठिकाणी बहुतांश मोठ्या प्रमाणात अशी अतिक्रमण आहे ते आढळून येत होती आणि त्यामुळे शिवप्रेमी सुद्धा वारंवार आहे ते संताप व्यक्त करताना पाहायला मिळत होते। मात्र अखेर हे पावनगडावरचं अतिक्रमण आहे ते आता प्रशासनानं काढून टाकायला सुरुवात केलेली आहे। कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये नेमलेला आहे। कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी धार्मिक वातावरण चिघळू नये या दृष्टीने आहे ते पोलिसांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। त्यासाठी कलम 144 हे या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी सुरुवातीला लावलं। घराबाहेर कुणालाही पडू या ठिकाणी दिलं नाही आणि सगळ्या पन्हाळा आणि पावनगडाकडे जाणारे जे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गावरती आहेत ते कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात केला आणि या कडक पोलीस बंदोबस्तामध्ये कुणालाही या ठिकाणी त्याचा पूर्णपणे कानूसा न लागता ही गुप्तपणे कारवाई आहे ते पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनानं हाती घेतलेले आहे आणि हे सगळं अतिक्रमण आहे ते आता नेस्तनाबूत करायला सुरुवात केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट ज्या पन्हाळ्यावरती झाली आणि जो पन्हाळा किल्ला छत्रपतींची काही काळ राजधानी होता, अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा छत्रपती शिवरायांचा आणि संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला किल्ला होता, त्याच्या शेजारचा पावनगड आहे तो आता अतिक्रमण मुक्त झालेला आहे। त्यामुळे शिवप्रेमींच्यामध्ये आणि हिंदुत्ववादी संघटना, इतिहास अभ्यासकांच्यामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे ते पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।